शस्त्र आहेत, हे दृश्य परिणाम आहेत. पण त्याच्या मागे तंत्रज्ञान हा एक विचार आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तंत्रज्ञान हा विचार आहे. आपलं जे आरमार उभं केलं समुद्रावरचं, तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा त्यांनी कसा वापर केला? सुरतमध्ये वखार बनवली. त्याच्या आधी 100 वर्ष पोर्तुगीज आले होते. तुम्ही सिंधुदुर्गचा आकार बघा, तो असा अनियमित आहे, म्हणजे अमिबा असतो ना त्याप्रमाणे. किंवा हत्ती त्या ठिकाणी जाऊन हत्ती धडका देऊ शकणार नाही, बाहेरून कळणार नाही. म्हणजे पूर्ण असा 8 टर्न झाल्यावर तुम्हाला कुठेतरी त्याचं ओपनिंग दिसतं. आजच्या काळात जर समजा महाराज असते, त्यांना एक स्त्रींचं राज्य निर्माण करायचं होतं. मित्रांनो, आजचा हा जो एपिसोड आहे, या एपिसोडमध्ये आपण खूप साऱ्या विषयांची चर्चा केलेली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले, त्या गड किल्ले बांधण्यामध्ये त्यांनी इथल्या जिओग्राफीचा कसा उपयोग करून घेतला, आपल्या साधन सामग्रीचा कसा पद्धतीने उपयोग करून घेतला, तंत्रज्ञानात्मक जो आविष्कार आहे तो त्यांनी कशा पद्धतीने दाखवला. मग तीच गोष्ट त्यांच्या नाण्यांच्या बाबतीमध्ये असेल, तीच गोष्ट त्यांनी जे सागरी किल्ले बांधले त्या बाबतीमध्ये असेल, तीच गोष्ट अगदी त्यांनी जे परकीय लोक होते त्या परकीय लोकांच्या बाबतीमध्ये कसा दृष्टिकोन स्वीकारला, असा अनेक बाबतीमध्ये त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला हा प्रचंड मोठ्या प्रमाणातला दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आजचे आपण, ह्या सगळ्यांचा खूप सुंदर मेळ आजच्या ह्या सगळ्या आपल्या पॉडकास्टमधून घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा आणि हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तो आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशा पद्धतीनं कुठले पॉडकास्ट पुन्हा आले पाहिजे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि अजूनही जर का चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यामुळे अशा प्रत्येक अंक तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतो आणि आपल्या ह्या सगळ्या 3S टीम, जी आपली टीम आहे पूर्ण, त्या टीमचा उत्साह सुद्धा त्यामुळे द्विगुणित होतो. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेसचं ही जी टेक्नॉलॉजी वापरली, ह्याच्या मागे त्यांची भूमिका कशी होती आणि ती टेक्नॉलॉजी कशी कशी त्यांनी वापरली? म्हणजे सुरुवात करायची झाली तर तुम्ही जसं म्हणाला नरहर कुरुंदकर, माझा लेख वाचून तुम्हाला नरहर कुरुंदकरांची आठवण झाली, ही माझ्या कुठेतरी म्हणेल मी कामाची मोठी पोच पावतीये. आणि ते फार म्हणजे मराठीतले महामेरू आपण म्हणू शकतो. पण तुम्ही जसं म्हणाला की शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन, तर महत्वाचं काय आहे की तंत्रज्ञान हा केवळ म्हणजे तुम्ही असं बघता की म्हणजे महाराजांबद्दल जर विचार करायचा असेल तर दुर्ग असतील किंवा आपण म्हणू शकतो शस्त्र आहेत, हे दृश्य परिणाम आहेत. पण त्याच्या मागे तंत्रज्ञान हा एक विचार आहे. आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहेत. सर, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तंत्रज्ञान हा विचार आहे. तर आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहे. समोर जो शत्रू आहे तो फार तुल्यबळ किंवा तुल्यबळ आपण तुलनाच करू शकणार नाही. बरोबर आहे. प्रचंड ताकद असणारा शत्रू आहे. तर आपण म्हणतो म्हणजे एक मराठीमध्ये म्हणाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तर त्या दृष्टिकोनातून जो विचार केला महाराजांनी आणि उपलब्ध साधनांमधून जे काही म्हणजे आपले भौगोलिक साधनं असतील, मनुष्यबळ असेल, इव्हन आपण म्हणू शकतो म्हणजे सायंटिफिक गोष्टी सुद्धा अगदी विचार केला, म्हणजे धातू कोणते आहेत अवेलेबल आणि त्यानुसार आपण जास्तीत जास्त आउटपुट कसा मिळवू आहे. तर याच्यातून कुठे ना कुठे ती सुरुवात झाली. बरोबर. तुम्ही जर बघितलं की महाराजांचा असं म्हणजे त्यावेळी टेक्नॉलॉजी वगैरे असा एक अभ्यासाचा विषय किमान भारतीय संस्कृतीमध्ये तरी नव्हता. बरोबर. त्याच्या आधी जर आपण बघितली तर महान परंपरा आहेत विज्ञान तंत्रज्ञानाची भारतामध्ये. पण तो मध्ययुगाचा काळ कुठेतरी म्हणजे बरेच अभ्यासक म्हणतात की हा डार्क पिरियड आहे. बरोबर आहे. तर तो जो आपण विचार करतो त्यामध्ये ती जी ज्योत आहे ती पुन्हा पेटवण्याची भूमिका महाराजांनी घेतली आणि त्याच्यातून त्यांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला. जसं म्हणलं की तंत्रज्ञान हा एक विचार आहे. तर त्यांनी विचार केला की आपल्याला प्रत्येक गोष्टींमधून जास्तीत जास्त आउटपुट कसा घेता येईल आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपण ज्यावेळी अभ्यास करतो तर एक आपल्याला एक समान धागा दिसतो की जे तांत्रिक दृष्टिकोन आहे तो त्या सगळ्या विचारांमधून, लढायांमधून किंवा जे काही पॉलिसी मेकिंग असेल प्रत्येक गोष्टीतून तो आपल्याला परावर्तित झालेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे आरमार उभं केलं होतं म्हणजे समुद्रावरचं, तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा त्यांनी कसा वापर केला? तुम्ही जर त्या काळाचा विचार केला, साधारणतः शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा, इसवी सन 1600 मध्ये इंग्रज भारतात आले, त्यांनी सुरतमध्ये वखार बनवली. त्याच्या आधी 100 वर्ष पोर्तुगीज आले होते.
आणि कुठे ना कुठेतरी लढाया, प्रत्येक गोष्टीत त्यांचं नाक खुपसणं वगैरे चालू होतं. आणि जर भारतीय आपण दृष्टिकोनाचा विचार केला तर तांत्रिक विचाराबद्दल जर सांगायचं म्हणलं तर धर्म ही फार मोठी गोष्ट. तर म्हणजे तुमच्या प्रत्येक ऍक्शन्स ज्या आहेत त्या धर्माने नियंत्रण केल्या जायच्या. मग कुठे ना कुठेतरी त्या काळी विचार होता, श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, तो वेगळा विषय, पण समुद्र ओलांडणे हे निषिद्ध मानलं जायचं. बरोबर आहे. आणि ज्यावेळी भारतातला माणूस, आणि तुम्ही जर बघितलं तर भारताला महान परंपरा आहे आरमाराची. चोळ साम्राज्य आहे, पांड्य साम्राज्य आहे, ते साऊथ ईस्ट एशियामध्ये जाऊन त्यांनी साम्राज्य उभी केली. आणि त्यानंतर मधल्या काळात कुठे ना कुठेतरी हे सगळं गायब झालं होतं. तर महाराजांनी विचार केला की जर ते लोक युरोपमधून इकडे येत आहेत, म्हणजे त्यावेळी युरोप नक्की कुठं हे पण भारतीयांना माहित नव्हतं, कुठून तरी बाहेरून लोक येत आहेत आणि आपल्या राज्यकारभारामध्ये लुडबुड करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, तर समुद्रावर आपणच का राज्य करू नये. आणि त्यांनी धर्माला क्रिटिकल प्रश्न विचारला की तुम्ही मला का रोखताय. आणि ज्यावेळी त्यांना त्याचं एक शास्त्रोक्त कारण सापडलं नाही त्यावेळी त्यांनी आरमार उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आरमार होतं म्हणून युनिक ठरत नाहीत, तर त्याच्या मागे त्यांची स्ट्रॅटेजिक थिंकिंग होती. आणि हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही लगान चित्रपट पाहिला असेल तर सुरुवातीला असं होतं की त्यांना पण माहित नसतं कसं खेळायचं क्रिकेट. तर ते लोक काय करतात की म्हणजे इंग्रज ज्यावेळी बॅटिंग करत असतात तर चेंडू जिकडे जाईल तिकडे ते लोक धावत सुटायचे. त्याच्यामागे ती स्ट्रॅटेजी नव्हती. नंतर मग तो चित्रपटातला नायक त्यांना समजून सांगतो की इकडे बॉल आला तर जिकडे जो फिल्डर असेल त्यानेच जायचं. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे ती एका बाजूला तुमच्याकडे इंग्रज आहेत, दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज आहेत, यांचं आक्रमण थोपवायचंय, जंजिऱ्याचा सिद्धी आहे तो आहे, स्वतःच्या प्रजेचं संरक्षण करायचंय. एवढं करून अजून आपण म्हणू शकतो की स्वराज्यासाठी सगळ्यात महत्वाचं असेल तर तो व्यापार वाढवायचा आहे. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी बॅलन्स करताना एक फार मोठी विजन गरजेची होती. त्यानुसार त्यांनी जर आपण बघितलं तर बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे जिओग्राफी असेल की जिओग्राफीचा उपयोग कसा करायचा, तर त्यांनी जे किल्ले बांधले, इवन जे आपण म्हणू शकतो की नेव्हल फोर्ट जे आहेत, तर त्यांनी जिथं गरजेचे आहेत ते प्रत्येक खाड्या, म्हणजे जर कोकणातला समुद्रकिनारा आपण बघितला तर तो पूर्ण खाड्यांनी भरलेला आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, जी युरोपची जी जहाजं यायची त्यांना लागायचं खोल पाणी आणि खाड्यांमध्ये उथळ पाणी असतं, त्यामुळे युरोपातल्या जहाजांना मर्यादा होत्या. मग किल्ले एकतर तुम्हाला म्हणजे जहाज फक्त असणं गरजेचं नाही, जहाजावर जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मग तुमची आर्टिलरी असेल, म्हणजे दारुगोळा असेल, किंवा बाकीच्या अजून गोष्टी आहेत की ज्याच्यातून जहाजाचा वेग कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्या देखील महत्वाच्या होत्या. आणि युरोपियन तंत्रज्ञान आपल्यापेक्षा नेहमीच म्हणजे पुढारलेलं होतं त्या काळात. तर या सगळ्याचा सामना करायचा म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्या जे देशी घटक आहेत त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे. मग त्यांनी काय केलं तर खाडीच्या मुखाशी त्यांनी किल्ले बांधले. त्याच्यामुळे झालं काय की बाहेरून जे आक्रमण येते, परकीय आक्रमण, ते थांबलं, कारण त्यांना यायला मार्ग नव्हता. आणि इथून आपण त्यांना म्हणजे भूभागावर येण्यासाठी आपण प्रतिबंध केला. हे आपण म्हणू शकतो नवीन काहीतरी त्यांनी डोकं वापरलं. दुसरी गोष्ट अजून काय होती तर जे स्थानिक आहेत, म्हणजे भारतीय लोक त्यावेळी नौकानयन करायचे, म्हणजे हजला जाणं असेल किंवा व्यापार व्हायचा त्या काळी, इथून अरेबियन सी मध्ये, अरबस्तानामध्ये, आणि तिथून तो युरोपला जायचा. तर काही स्थानिक होते जसे भंडारी असतील, त्यानंतर एक खारवा म्हणून गुजरात मधली कम्युनिटी आहे. तर या सगळ्या म्हणजे महाराजांनी हा विचार केला की यांच्याकडे ऑलरेडी स्किल आहेत. म्हणजे त्यावेळी तुम्ही जर सैन्याची रचना बघितली, म्हणजे कुठली सैन्य भूदलावरलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील की मराठा किंवा जे अपर कास्ट आहे त्यांचा डॉमिनन्स असायचा. पण नौदल ज्यावेळी उभं केलं, त्याचं ऑर्गनायझेशन करायचं होतं, त्यावेळी त्यांनी हा नाही विचार केला की कुठल्या जमातीचा किंवा कुठल्या जातीचा तो प्रमुख असेल, ज्याला जिथं स्किल आहे त्याला संधी दिली. हे फार मोठा एक दूरदृष्टी आपण म्हणू शकतो, जी आज देखील आपल्याला अभावानं आढळते आजच्या नेत्यांमध्ये. तर हा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी त्यावेळी विचार केला होता. तसं पाहायला गेलं तर ती पण टेक्नॉलॉजीचाच आविष्कार होता. हा म्हणजे स्थानिक लोकांचं तुम्ही जर बघितलं, एक अल्फ्रेड टी महान म्हणून एक महान इतिहासकार आहेत आणि नौदल तज्ञ म्हणून मानलं जातं. तर त्यांनी असा विचार मांडला होता साधारणतः 19व्या शतकात की ज्याचं राज्य पाण्यावर असेल तो जगावर राज्य करेल. पण त्याच्या 250 वर्ष आधी महाराजांनी हे सांगितलं होतं की त्यांनी एक 6 प्रिन्सिपल्स दिली होती की नेव्हल पॉवर असण्यासाठी काय काय गरजेचं आहे. की उदाहरणार्थ तुमची जिओग्राफी तुम्ही कशी यूज करता, किंवा स्थानिक घटक असतील ते कसे यूज करता, तुमचं पॉप्युलेशन आहे तर ते पॉप्युलेशन जे आहे, म्हणजे हेच की
ते खारवा कम्युनिटी असेल, भंडारी असतील, कोळी असतील, त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. आणि हे नाही केलं की कुठल्या कास्टचा तो माणूस आहे. इव्हन नौदलामध्ये बरेच मुस्लिम देखील होते. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण म्हणू शकतो एक महाराजांचं व्हिजन होतं आणि एक स्ट्रॅटेजी होती. फक्त नेव्ही उभं करणं हे काम नव्हतं, तर त्याच्या मागची स्ट्रॅटेजी आणि ते देखील कोणताही अनुभव नसताना, हे फार मोठी गोष्ट आहे. तर आपण बाकीच्या क्षेत्रामध्ये महाराजांनी तंत्रज्ञानाचा कसा दृष्टिकोन केला, त्याच्याकडे म्हणजे कसा अवलंबला ते येणार आहेत. पण मला पहिल्यांदा हेच कुतूहल वाटतं, आता तुम्ही व्हिजन हा शब्द वापरलात. हे सगळं करताना म्हणजे काळाच्या पुढे महाराज होते, तर हे सगळं करत असताना महाराजांचं जे व्हिजन होतं ते व्हिजन त्याला कारणीभूत होतं असं वाटतं का तुम्हाला? गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे महाराजांचं वैयक्तिक व्हिजन असेल, आजूबाजूची परिस्थिती असेल. म्हणजे तुम्ही विचार करा की भूमार्गावर म्हणजे स्वराज्य केवळ एक छोटासा तुकडा होता. तुम्ही बघितलं मुघलांचं प्रचंड साम्राज्य होतं. इकडे आदिलशाह आहे, निजामशाह तर त्यावेळी मला वाटतंय बऱ्यापैकी त्याची पॉवर कमी झाली होती, पण आदिलशाह होता. त्यानंतर इकडे पोर्तुगीज आहेत, ब्रिटिश आहेत, आणि प्रत्येकाचं जंजिरेचा सिद्धी आहे. प्रत्येकाचं काम होतं की स्वराज्य उभं होऊनच द्यायचं नाही. तर कसं असतं की तुमची फक्त ताकद असणं गरजेचं नसतं, ती दिसली पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेने ज्यावेळी अणुबॉम्ब स्फोट केला होता, तर लोकांना न्यूक्लिअर म्हणजे काय हे माहित नव्हतं. जर्मनीकडे पण V2 नावाची क्षेपणास्त्र होती, पण त्याचं नक्की काय आहे स्वरूप हे त्यावेळेच्या लोकांना माहित नव्हतं. अमेरिकेने ज्यावेळी जपानवर अणुहल्ला केला त्यावेळी लोकांना कळलं की अणुबॉम्ब नावाचा एक संवारक शस्त्र अस्तित्वात आहे आणि अमेरिकेपासून आपल्याला धोका आहे, आपण घाबरलं पाहिजे. एक्झॅक्टली महाराजांनी ज्यावेळी ठरवलं की आपल्याला आरमार उभं करायचंय, तर त्यांना हेच दाखवायचं होतं की आम्ही आरमार उभं करू शकतो, आम्ही पाण्यावर राज्य गाजवू शकतो आणि तुमच्या ज्या हालचाली आहेत त्यावर मर्यादा आणू शकतो. तर त्यावेळी असं होतं की भारतातून जर एखादं जे जहाज असेल ते जर परदेशी जाणार असेल म्हणजे अरबी समुद्रात, तर पोर्तुगीजांना खंडणी द्यावी लागायची. अच्छा. पण महाराज हे पहिले शासक होते की पोर्तुगीज आणि इंग्रजांनी त्यांना खंडणी द्यायला सुरुवात केली होती. तर ही विजन असणं फार महत्वाचं आहे. ग्रेट विजन आपण ज्याला म्हणतो, त्या विजनमुळे त्यांनी मग ते डेव्हलप करण्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं. नक्की. सर, जसं पाण्यावर आपलं साम्राज्य उभं करत असताना छत्रपतींनी या पद्धतीने तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आपल्याला छत्रपती म्हटलं की पहिल्यांदा जर काय आठवत असेल तर ते गड किल्ले आठवतात. मग हे गड किल्ले उभे करताना सुद्धा महाराजांच्या ह्या तंत्रज्ञानात्मक जे काही त्यांचा दृष्टिकोन आहे त्याचा आविष्कार कुठे कुठे दिसतो? गड किल्ल्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला 2 प्रकारचे किल्ले दिसतील, 3 प्रकारचे म्हणू शकता. की एक म्हणजे जे लँडवर आहेत ते, म्हणजे रायगड असेल, प्रतापगड असेल, आणि बहुतांश किल्ले हे डोंगरी किल्ले आहेत. दुसरी गोष्ट आहे पाण्यातले किल्ले. मग त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला झाला सिंधुदुर्ग सारखा किल्ला जो 4ही बाजूने पाणी आहे, बरोबर, आणि विजयदुर्ग सारखा एक किल्ल्याचा प्रकार म्हणता येईल जिथे 3 बाजूला पाणी आहे आणि एका बाजूला जमिनीने कनेक्टेड आहे. तर अशा प्रकारचे किल्ले त्यांनी बांधले, किंवा अस्तित्वात असलेले किल्ले होते त्यांची डागडुजी केली. तर महाराजांचं पहिल्यापासून विजन होतं की जर एखाद्या भूभागावर राज्य गाजवायचं असेल तर त्यासाठी किल्ले असणं, किल्ले ताब्यात असणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यातून टेहळणी व्हायची, तुमचे सप्लाय रूट्स असतील ते कंट्रोल व्हायचे, आणि बऱ्याच गोष्टी, किंवा तुम्हाला सैन्याची हालचाल असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल त्याच्यामधूनच व्हायच्या. तर ज्यावेळी महाराजांनी किल्ल्यांबद्दल विचार केला तर सगळ्यात महत्वाचं काय होतं की समुद्री किल्ले जे महाराष्ट्राला पूर्णपणे, इव्हन आपण म्हणू शकतो देशाला पूर्णपणे नवीन होतं. तर त्यांनी ज्यावेळी सिंधुदुर्ग सारख्या किल्ल्याची उभारणी करण्याचा प्रयत्न केला, एकतर काहीतरी नवीन अस्तित्वात येत होतं. तर तुम्ही बघितलं त्याचं जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर शिशाचा वापर केला गेला. अच्छा. तर त्यासाठी त्यामुळे काय झालं तर जे फाउंडेशन आहे ते बळकट झालं. तर ह्या गोष्टी आहेत. किंवा विजयदुर्ग सारखी जी गोष्ट आहे की पाण्याखाली त्यांनी भिंत बांधली. तर ती भिंत कशासाठी बांधली तर जी जहाजं येतील, ती युरोपियनची जी जहाजं होती ती ब्लू वॉटरसाठी म्हणजे खोल समुद्रासाठी बांधली गेली होती. तर ते पाण्याचा खालचा जो भाग आहे तो त्या भिंतीवर आपटून, त्या दगडांवर आपटून तिथेच फुटेल आणि ती गलबत काही कामाची राहणार नाहीत. तर तुम्ही विचार करा की 350 वर्षाआधी एवढ्या
म्हणजे कलाकुसरीनं ती पाण्याखाली जी भिंत बांधली त्यातली कल्पकता किती मोठी होती. कल्पकता मोठी आहे आणि प्रत्यक्ष जे स्किल आहे ते सुद्धा फार मोठं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं रिसोर्सेस आपल्याकडे काय होते, रिसोर्सेस फार कमी होते, त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. आताही जेव्हा आपण विचार करतो की पाण्याच्या खाली एवढी मोठी भिंत बांधली कशी असेल, म्हणजे आताही आपली मती गुंग होऊन जाते त्या ठिकाणी. नक्कीच त्या काळात त्यांनी ते कल्पकता दाखवली, ते स्किल दाखवलं, त्यासाठीची सगळी साधन सामुग्री जोडली आणि ते करून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वराज्य आपलं उभं झालं. ते खूप मोठी गोष्ट आहे. मी सर मागच्या वेळेस जेव्हा सिंहगडाला गेलो होतो, जो सिंहगडाचा दरवाजा आहे, तर तो दरवाजा जेव्हा आम्ही समजून घेत असतो, तो दरवाजा म्हणजे आमच्यासोबत एक हे पण होते, एक मित्र होते जे किल्ल्यांवर चढायचं नेहमी त्यांचा छंद आहे तो. तर त्यांनी सांगितलं की महाराजांच्या कुठल्याच किल्ल्याचे दरवाजे असे डायरेक्ट समोरून नाही आहेत. म्हणजे ते सगळेचे सगळे दरवाजे असे आहेत की शत्रूचा तोफगोळा जो आहे तो डायरेक्ट त्या किल्ल्याच्या दरवाजावर येऊच शकणार नाही, तो बाजूलाच कुठेतरी पडेल, किंवा हत्ती त्या ठिकाणी जाऊन हत्ती धडका देऊ शकणार नाही, अशा पद्धतीनेच ते दरवाजे आहे. म्हणजे ही सुद्धा टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जर बघितलं तर आता जर सिंधुदुर्गचं उदाहरण द्यायचं, तुम्ही सिंधुदुर्गचा आकार बघा, तो असा अनियमित आहे, म्हणजे अमिबा असतो ना त्याप्रमाणे. त्याला ओपनिंग कुठून आहे, काय आहे, कुणालाच म्हणजे असं तुम्ही बाहेरून कळणार नाही. म्हणजे पूर्ण असं 8 टर्न झाल्यावर तुम्हाला कुठेतरी त्याचं ओपनिंग दिसतं. आणि ते म्हणजे मर्यादित प्रमाणात, फार मोठं प्रचंड गेट आहे वगैरे असलं, म्हणजे एक बडेजाव असतो ना की आर्किटेक्चरमध्ये, त्या प्रकारचं त्यांच्याकडे काही असं म्हणजे त्यांनी त्याला महत्व दिलं नाही. तर त्यांचं महत्व होतं की विजन होतं की किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे. तर हे जे आहे की जे दरवाजे बाहेरून दिसले नाहीत पाहिजे, तोफगोळ्यापासून संरक्षण, तुम्ही जर बघितलं साधारणतः तर भारतामध्ये बाबर ने ज्यावेळी 1526 मध्ये आक्रमण केलं, पानिपतचं पहिलं युद्ध, तर त्यावेळी पहिल्यांदा गन पावडरचा वापर झाला. आता इतिहासकार याच्यामध्ये पण संभ्रम आहे की नाही, पण एक आपण म्हणू शकतो जो पॉप्युलर डिस्कोर्स आहे त्यानुसार की 1526 मध्ये भारतीय भूमीवर पहिल्यांदा दारुगोळ्याचा वापर झाला. त्यानंतर असं झालं की दारुगोळ्याचा प्रभाव वाढत गेला. आणि त्याच्या आधी म्हणजे 1526 आणि साधारणतः 100 वर्षाचं अंतर आहे थोडंफार. आणि युरोपियनांची पण एंट्री झाली, म्हणजे पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, आणि नंतर ब्रिटिश, इव्हन डच पण होते, वेंगुर्ल्यामध्ये त्यांची वखार होती. हे आपण दारुगोळ्याच्या दृष्टीनं प्रगत तंत्रज्ञान होतं त्यांच्याकडं. तर जे किल्ले बांधले ते फक्त देशी जे म्हणू शकतो आपण शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध नाही, तर बाहेरील जे शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध पण त्यांचा टिकाव लागला पाहिजे, म्हणून त्यांनी किल्ले बांधताना विशेष काळजी घेतली. तुम्ही जर बघितलं तर राजस्थानमधले जे किल्ले आहेत स्पेशली, त्यांचे दरवाजे तुम्हाला मोठे दिसतील, त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या कम्पॅरेटिव्हली पातळ आणि दगडी बांधकाम दिसेल. आणि आपल्याकडे दगडी बांधकाम आहे पण त्याच्या आतमध्ये मातीचा एक तुम्हाला भिंत दिसेल, कारण जो तोफगोळ्याचा जो आघात आहे तो सहन करण्यासाठी, तो शोषून घेण्यासाठी ती जी मातीची भिंत आहे त्याचा फार मोठा रोल आहे. आणि हत्तींचा जर विचार केला तर महाराष्ट्रातले बहुतेक जे डोंगरी किल्ले आहेत तिथं हत्ती चढवणं तेवढं शक्य नव्हतं. आणि राजस्थानमध्ये भूतलावरच असल्यामुळे त्यांना त्या पण, आणि शक्यतो किल्ले जे म्हणजे युद्धतंत्र होतं त्याच्यामध्ये लोक हेच करायचे की तोफगोळे नव्हते तुमच्याकडं, मग दरवाजा तोडायचा कसा, तर तो याच म्हणजे हत्तींच्या साह्यानं तोडला जायचा. तर त्यानुसार म्हणजे की स्थानिक आता त्यांना जाणीव होती आपल्या भूगोलाची की हत्ती चढणं वर शक्य नाहीये, तर त्यांनी त्या दृष्टीनं आपल्या आर्किटेक्चरमध्ये सुधारणा केल्या. आणि सर किल्ल्यांवर जे पाणी म्हणजे प्रत्येक महाराजांनी बांधलेल्या सगळ्या किल्ल्यांवर म्हणजे अगदी उपलब्ध जे पाणी आहे ते त्यांनी बरोबर त्या ठिकाणी कुठली टेक्नॉलॉजी वापरली का अशी? आपण आजकाल रेन वॉटर हार्वेस्टिंग जे म्हणतो, तर त्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जर बघितलं प्रत्येक तुम्हाला पाण्याचं टाकं, तुम्ही सिंहगडावर गेला पाण्याचं टाकं दिसेल, रायगडावर गेला तरी तिथं पाण्याचं टाकं दिसेल. तर या ज्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी पाण्याची टाकी दिसतील त्याच्या मागे फार मोठा एक विजन होती. आणि फार नाही, तुम्हाला जर एक त्याचा अनुभव घ्यायचा असेल, 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर औरंगजेब पूर्ण सैन्यानिशी महाराष्ट्रातच आला होता. आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी जो लढा दिला तो असेल, किंवा त्यानंतरचा जो आपण म्हणू शकतो एक अनार्की महाराष्ट्रामध्ये होती, कारण तर तो जो काळ आहे त्याच्यामध्ये रामसेस सारखा उदाहरणार्थ किल्ला आहे. 200-300 सैनिकांनी 3-3 महिने तो किल्ला लढवला. कशाच्या जीवावर? आणि जर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय, महाराजांचं पहिल्यापासून एक धोरण होतं,
सैन्य महत्वाचं आहे, पण सैन्याला जी पुरवली गेली रसद आहे ती मेंटेन राहणं देखील गरजेचं आहे. मग त्याच्यामुळं त्या व्हिजनमधून त्यांनी ते पाण्याचं कन्स्ट्रक्शन केलं, म्हणजे पाण्याचे जे साठवणूक आहे त्याचं कन्स्ट्रक्शन केलं. आणि त्यामुळे तुम्हाला महाराजांच्या कुठल्याही गडावर गेला तर विपुल प्रमाणात पाण्याचे साठे दिसतील, नैसर्गिक झरे असतील तर त्याचं म्हणजे कुंड दिसतील. तर ही जी सगळी टेक्नॉलॉजी आहे किंवा व्हिजन आहे ती अंतर्भूत होती आणि त्याचा फायदा महाराजांच्या निधनानंतर 10-15 वर्षातच महाराष्ट्राला दिसला की ते किती गरजेचं होतं. बरोबर आहे सर. हे सगळं पाहत असताना मला नेहमी एक गोष्ट म्हणजे खूपदा अशी आठवते, आजच्या काळात जर समजा महाराज असते तर त्यांनी कुठलं तंत्रज्ञान वापरलं असतं किंवा कुठल्या तंत्रज्ञानावर त्यांचा फोकस असता? काळ हा फार मोठा म्हणजे माणसाला एक धडा शिकवणारा घटक आहे. महाराज ज्यावेळी होते त्यावेळी त्यांना एक स्त्रींचं राज्य निर्माण करायचं होतं. स्थानिक गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे विरोधक तुल्यबळ होते, त्याच्या तुलनेत त्यांचा जास्त भर होता डेव्हलपमेंटवर. त्याच्यातून सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्यांनी वेलफेअर पॉलिसीज थोड्याफार इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. म्हणजे जर तुम्ही शेती जरी बघितली तर शेतीमध्ये काय होतं की महाराजांनी शेतकऱ्याला बी बियाणं दिलं, महाराजांनी एखाद्या वेळी जर दुष्काळ पडला असेल तर कर माफ करायचा निर्णय घेतला. लँड रेकॉर्ड जे आहेत महाराजांनी जे बनवले ते पूर्णपणे लिखित स्वरूपात, जे त्या काळाच्या दृष्टीनं फार पुढे गेलेल्या गोष्टी होत्या, तर लिखित स्वरूपात लँड रेकॉर्ड्स बनवले. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर कुठे ना कुठेतरी दिसतं की महाराजांची एक वेलफेअर पॉलिसी आहे ती आजच्या काळात जर आपण विचार केला तर जास्त डॉमिनंट ठरली असती. आणि तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर तंत्रज्ञान प्रत्येक वेळी, आज पण आपण बघितलं तर तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचदा म्हणजे युरोप असेल, अमेरिका असेल, चायना आहे, त्यांचंच तंत्रज्ञान जास्त पुढारलेलं आहे. बरोबर. तर एक व्हिजन ठेवून तंत्रज्ञान इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न महाराजांनी नक्की केला असता. आणि तुम्ही जर चीनचं उदाहरण बघितलं तर 2015 मध्ये AI पॉलिसी 2025 म्हणून चायनाने लॉन्च केली होती 2015 मध्ये. त्यावेळी AI तर आपण म्हणजे बऱ्याच जणांना AI तर ChatGPTच्या लॉन्च नंतरच माहीत झालंय. तर ही जी व्हिजन आहे की विचार आज करायचा पण त्याचे परिणाम पुढचे 50 वर्ष जाणवले पाहिजेत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराजांनी नक्कीच हे केलं असतं. नक्की हे केलं असतं. मला वाटते म्हणजे मला कधी कधी राहून असं वाटते की महाराज जर आजच्या काळामध्ये असते तर आज आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, रोबोटिक्स म्हणतो, तर त्या क्षेत्रामध्ये जगाचं नेतृत्व कदाचित भारताने किंवा महाराष्ट्राने केलं असतं, म्हणजे असं कुठेतरी वाटतं. कारण त्या काळातलं महाराजांनी जे तंत्रज्ञान अंगीकारलं, महाराजांनी नक्कीच पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करून ह्या तंत्रज्ञानाचं पुढारले पण जे आहे ते स्वतःकडे घेतलं असतं. पण दुर्दैवाने आज आपण पाहतो की आपण फक्त काय म्हणतो त्याला विभूती पूजा करणे याच्यामध्ये आपला सगळ्यात जास्त वेळ जातोय. पण हे तंत्रज्ञान समजून जर घेता आलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. सर, महाराजांच्या संपूर्ण आयुष्यक्रमामधला तंत्रज्ञानाचा हा वेगवेगळ्या अँगलनं त्यांनी जो आविष्कार केला तो आपण चर्चा करतो आहे. याला अनुषंगून मला एक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या काळात एखाद्या सर्वसामान्य माणसाला, कारण आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते गुणगौरव करून भागणार नाही, तर आपल्याला कुठेतरी त्यांचा अंगीकार पण केला पाहिजे, त्यांचे गुण आपण स्वीकारले पण पाहिजे. तर आपण एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने कुठलं तंत्रज्ञान किमान आपण अवलंबलं पाहिजे असं तुम्हाला सांगता येईल आजच्या काळात? विचार केला तर तुमचा मोबाईल आहे, एक डिजिटल साक्षरता आपण म्हणतो, आजच्या काळात सगळ्यात जास्त ती गरजेची आहे. कारण कधी काळी तंत्रज्ञान फक्त वापरकर्त्यावर अवलंबून असायचं. म्हणजे जसं की तलवार आहे, तलवार एक जर तंत्रज्ञान म्हणून कारण त्याच्या आधी दगडी हत्यारं होती, त्याच्या आधी अजून काहीतरी होतं, एक तलवार म्हणून कधी काळी सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान म्हणून वापरलं गेलं. तर आजच्या काळात काय आहे की म्हणजे ते तलवार जी आहे ती फक्त तो वापरणारा त्याच्यावर अवलंबून असायचं की ते आपल्याला शिकलं पाहिजे की नाही. म्हणजे त्यावेळी जे समाजाचे वेगवेगळे घटक होते, 12 बलुतेदार असतील, 18 आलुतेदार असतील, तर प्रत्येकाचं काम वेगळं होतं. पण आज तुम्ही काही असा मोबाईल तुमच्याकडे आहे आणि ते एक शस्त्र झालंय. म्हणजे प्रत्येक गोष्टी नाण्याच्या 2 बाजू असतात, दुधारी तलवार आहे. मोबाईलचे तुम्हाला फायदे भरपूर आहेत, पण तुमच्या इकॉनॉमिक फ्रॉड पासून म्हणजे फायनान्शियल की बँकेतले पैसे जाण्यापासून ते अगदी तुम्हाला मॅन्युप्युलेट करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर होतो. तर डिजिटल साक्षर असणं सगळ्यात महत्वाची काळाची गरज आहे असं मला वाटतं.
म्हणजे त्या दृष्टीने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. हा, म्हणजे आता कसं होतं की प्रत्येकाचे, आता तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही डेटा सायन्स शिकला, तुम्ही मशीन लर्निंग शिकला, ही चांगली गोष्ट आहे. पण सामान्य माणसाचा जर म्हणजे आपण विचार केला तर या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे. सर, आता याला अनुषंगून मी पुन्हा एकदा परत महाराजांच्याच तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोनाकडे येतो. महाराजांनी जे नाणी तयार केली होती, तर त्या नाण्यांमध्ये सुद्धा त्यांनी तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन कसा स्वीकारला होता? त्या काळी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक राजा होणं हीच फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती. जे तुम्ही जर बघितलं तर साधारणतः 1565ला तालिकोटची लढाई झाली होती आणि विजयदुर्गचं जे हिंदू राज्य होतं ते नाहीसं झालं. म्हणजे त्यानंतर ते अस्तित्वात होतं, पण म्हणजे असं डॉमिनंट नव्हतं. त्यानंतर साधारणतः 100 वर्ष, 100 किंवा आपण म्हणू शकतो महाराजांनी सुरुवात केली ती 70 वर्ष जरी धरली तर 70 वर्ष या भूमीवर हिंदू राज्य अस्तित्वात नव्हतं, हिंदू राजा असलेलं. आणि त्यानंतर महाराजांनी स्थापना केली आणि त्यांनी विचार करताना फार छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला. म्हणजे अष्टप्रधान मंडळ जे निर्माण केलं, तर आपण म्हणू शकतो की अकबराचा नवरत्न दरबार होता, तसंच इकडं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. पण त्यांनी फोकस केला, जर त्यावेळी राज्यकारभाराची जी भाषा होती एक तर तुर्की होती, फारसी होती, त्यांनी मराठीचा वापर करण्यावर भर दिला, संस्कृतचा वापर करण्यावर भर दिला. आणि ही देखील एक फार मोठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं मोठी झेप होती. ह्याच्या मागे तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की तंत्रज्ञान का बाबा, ह्याच्या मागे काय तंत्रज्ञान आहे? जर तुम्ही विचार केला तर ज्यावेळी अरब प्रवासी भारतात आले होते त्यांनी भारतातलं जे तंत्रज्ञानात्मक विज्ञान तंत्रज्ञानाचं जे काही नॉलेज आहे ते त्यांनी त्यांच्या मातृभाषेत ट्रान्सलेट केलं आणि तिथल्या प्रत्येक जण म्हणजे बऱ्यापैकी त्या लोकांना ते तंत्रज्ञानात्मक ज्ञान अवगत झालं आणि नंतर त्यांनी स्वतःची एम्पायर्स बांधली. भारतामध्ये काय होतं, हे बरंचसं ज्ञान आहे जे संस्कृतमध्ये होतं आणि संस्कृतला ऍक्सेस फक्त एका पर्टिक्युलर काही लोकांचाच होता, समाजातला घटकाचा होता. त्यामुळे बहुजन जे आहेत ते त्या ज्ञानापासून दुरावलेले होते. अल्बिरुनी जो अरेबिक इतिहासकार आहे तो एक्झॅक्टली हेच म्हणतो की त्याच्या किताबुल हिंद म्हणून 11-12व्या शतकातलं पुस्तक आहे, त्याच्यात तो म्हणतो हे भारतीय लोक एवढे सुधारलेले आहेत पण तेवढे संकुचित आहेत की ते आपलं नॉलेज आपला एक जात सोडून दुसऱ्या लोकांना ते शेअर करत नाहीत. तर महाराजांनी ती जी दरी आहे ती मिटवण्यासाठी सगळं जे नॉलेज आहे ते ट्रान्सलेट मराठीत करण्याचा प्रयत्न केला, कारण जास्तीत जास्त घटक ते आत्मसात करू शकेल. आणि नाण्याबद्दल पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं तर महाराजांनी राज्याभिषेकानंतर शिवराय आणि होन ही 2 नाणी होती. जर आपण विचार केला, होन तर सुवर्ण नाणं होतं जे आज आपण बुलियन स्टँडर्ड्स वगैरे जे कॉइन्स असतात त्याच्याशी कम्पेअर करू शकतो. पण जे शिवराय जे नाणं आहे, तुम्ही जर भारतात पहिल्यांदा बघितलं तर मोहम्मद बिन तुगलक होता, त्याने टोकन करन्सी चालू केली. टोकन करन्सी म्हणजे काय की नाण्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि त्याची निर्दिष्ट केलेली व्हॅल्यू याच्या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे तांब्याचा जो कॉइन आहे त्याची कदाचित व्हॅल्यू म्हणजे आज आपण जी नाणी वापरतो त्या 10 रुपयाच्या नाण्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू कदाचित 2 रुपये असेल, किंवा जी नोट आहे आपण 100 रुपयाची नोट वापरतो त्याची काही पैशांमध्ये किंमत असते पण ती निर्दिष्ट केलेली असते 100 रुपये. याच्यामुळे काय झालं, महाराजांनी शिवराई नावाचे जे नाणी काढली होती तांब्याची, त्याच्यामुळे टोकन करन्सी इम्प्लिमेंट केली. आपल्याकडे रिसोर्सेस कमी होते, इकॉनॉमीला चालना द्यायची, तर या टोकन करन्सीचा फार मोठा वापर होता. त्यामुळे इकॉनॉमीच्या दृष्टीने जरी आपण बघितलं तर त्यांना फार मोठं तिथं आपण बनवू शकतो की त्यांच्याकडे एक विजन होती. म्हणजे त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर केला. टोकन करन्सी अवलंबून त्यांनी त्या पद्धतीने ही व्यवस्था सुरू केली, कारण आपल्याकडचे जे काही जे संसाधनं आहेत त्या संसाधनांचा विचार त्यांनी तिथं केला. सर, आपण जेव्हा म्हणतो की महाराजांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन अवलंबला, त्याच वेळेस आपल्याला हे पण समजून घ्यावं लागेल की त्यावेळेस परदेशामधले जे परकीय लोक भारतामध्ये येत होते त्या परकीय लोकांबद्दलचा जो दृष्टिकोन होता तो महाराजांचा वेगळा होता. मगाशी आपण चर्चा करताना तुम्ही सांगितलं होतं की बाकीचे जसं त्या लोकांची हेटाळणी करायची तसं महाराजांनी तसं न करता त्यांना समजून घेतलं आणि त्यांचा उपयोग केला, स्वराज्यासाठी उपयोग केला. तर तो कसा उपयोग केला? तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर पोर्तुगीज ज्यावेळी भारतात आले होते त्यावेळी मुघल सम्राट जहांगीर होता दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये, सॉरी, त्यावेळी दिल्ली राजधानी नव्हती, आग्रा होती. तर आग्र्यामध्ये असं झालं की पोर्तुगीज लोक त्यांना भेटायला गेले आणि त्यांना
एक छापलेलं पुस्तक दिलं भेट म्हणून आणि काही नकाशे दिले. बरं. तर ते जहांगीरनं ते म्हणजे परत केलं. तर त्याला कारण विचारलं की का परत केलं, तर तुम्ही जर बघितलं त्यावेळी जहांगीर हा पेंटिंगचा फार मोठा चाहता होता. त्याने सांगितलं याला ॲस्थेटिक व्हॅल्यू नाही काही आणि ते परत दिलं. त्याच्या डोक्यात हे नाही आलं की प्रिंटिंग केल्यामुळे ज्ञानप्रसार किती सुलभ होऊ शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट, जे नकाशे होते त्यांनी सांगितलं की हे वाचणारं आमच्याकडे समजून घेणारं कोणी नाही. महाराजांचं जर आपण बघितलं तर ज्यावेळी प्रवासी यायचे महाराजांनी त्यांना त्यांच्या भूभागाबद्दल विचारलेलं आहे. खोदून प्रश्न विचारले, त्यांच्याकडून नकाशे घेतले, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा जो आपण म्हणू शकतो क्युरिओसिटी, कुतूहल जे आहे ते महाराजांना बाकीच्या शासकांपेक्षा वेगळं बनवतं. कदाचित असं आहे की ज्यावेळी तुम्ही प्रस्थापित असता त्यावेळी तुम्हाला वाटतं की तुम्ही जे करता तेच नेहमी खरं आहे. तो दृष्टिकोन जहांगीरच्या बाबतीत होता. आणि महाराज हे होते जे नवीन साम्राज्य स्वराज्य त्यांना उभं करायचं होतं. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना MPSC मध्ये करंट अफेअर जे आहे ना तेच महाराजांनी तिथं करंट अफेअरचा वापर केला. आणि तुम्ही जर बघितलं तर त्यावेळी पोर्तुगीज असतील किंवा वेंगुर्ल्यात डच होते, इंग्रज होते, हे लोक यावेळी इंटरफिअर करायचे. त्यावेळी महाराजांना जाणवलं होतं की हे जे लोक आहेत व्यापारी म्हणून आलेत आणि प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये जर तुम्ही बघितलं तर गोव्यामध्ये पोर्तुगीज होते. महाराष्ट्राने महाराजांनी ज्यावेळी आदिलशाहवर हल्ला केला तर हे पोर्तुगीज इकडे कोकणात हल्ला करायचे. त्यामुळे ती जी मोहीम आहे ती अर्धवट सोडून माघारी यावं लागायचं. किंवा इंग्रज तेच सिद्धीवर हल्ला केला, म्हणजे महाराजांचं एक स्वप्न होतं जे कधी पूर्ण झालं नाही, जंजिरा ताब्यात घेण्याचं. पण ज्यावेळी हल्ला किंवा मोहिमा आखल्या गेल्या त्यावेळी इंग्रजांनी त्यांना मदत केली, पोर्तुगीजांनी मदत केली. तर महाराजांकडे एक दृष्टिकोन होता की ही जी लोक आहेत ती फक्त व्यापार करण्यासाठी नाहीत आली, याच्या मागे फार काही ना काहीतरी कुटील हेतू आहे आणि तो जाणून घेण्याचा महाराजांनी पूर्णपणे प्रयत्न केला. इवन ज्यावेळी हेनरी ऑक्झिंडन नावाचा ब्रिटिश प्रतिनिधी राज्याभिषेकासाठी आला होता रायगडावर, तर त्याने महाराजांपुढे काही प्रस्ताव मांडले होते. तर त्याच्यामध्ये एक प्रस्ताव होता की जी ब्रिटिश करन्सी आहे ती स्वराज्यामध्ये म्हणजे तुम्ही ती लागू करा किंवा ती चालू द्या, त्याला परमिशन द्या. तर महाराजांनी ती अट सोडून त्यांच्या बाकीच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तर हा जो दृष्टिकोन आहे, आणि तुम्ही जर बघितलं तर त्यानंतरच्या 100 वर्षात म्हणजे महाराजांनी एवढं मोठं आरमार उभं केलं, पण ते आरमार बुडवणारं होतं कोण? ते आपण आपल्या पेशव्यांनी. त्यावेळेचे जे तुळाजी आंग्रे म्हणून आरमाराचे प्रमुख होते, दोघांमध्ये युद्ध झालं आणि विजयदुर्गच्या लढाईत आपलंच आरमार बुडलं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट याच्यापेक्षा अशी, 1756 मध्ये ही लढाई झाली. तुळाजी आंग्रे आरमार बुडवलं. 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. तर काही इतिहासकारांच्या मते या दोन्ही गोष्टींचा संबंध असा आहे की 1756 मध्ये ज्यावेळी मराठा आरमार बुडलं त्यावेळी पूर्ण किनारपट्टीवर इंग्रजांच्या हालचालींना विरोध करणारं कोणी राहिलं नव्हतं. आणि जे सैन्य आहे ते मुंबईतून कोलकात्याला म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरून पूर्व किनारपट्टीला नेणं फार त्यांना सोपं झालं. आणि या गोष्टीमुळं की इंग्रजांनी विचार केला की आपण एक पाऊल पुढे टाकूया आणि प्रत्यक्ष सत्ता ताब्यात घेण्याचा विचार करू. म्हणजे कुठं ना कुठेतरी ते आरमार नाहीसं झालं. ही गोष्ट ब्रिटिशांचं धाडस वाढवण्याला कारणीभूत ठरली. महाराज जोपर्यंत होते किंवा त्यांचा आरमार जोपर्यंत होतो तोपर्यंत त्यांची ती हिंमत झाली नाही किंवा ते करू शकले नाहीत. सर, मगाशी आपण चर्चा करताना पुन्हा एक मुद्दा तुम्ही खूप सुंदर सांगितला होता की कात्रजचा घाट ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याच्या मागे सुद्धा महाराजांची ती कल्पकता किंवा तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन होता. ते कसं? त्या तंत्रज्ञानापेक्षा आपण म्हणू शकतो की जे काही लोकल रिसोर्सेस आहेत त्यांचा पुरेपूर आणि कल्पकतेने कसा वापर करायचा. म्हणजे महाराजांचा गनिमी कावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गनिमी काव्यामध्ये काय असायचं की शत्रूला चकवा द्यायचा, त्याची रसद तोडायची. शाहिस्तेखानावर ज्यावेळी हल्ला झाला होता, म्हणजे इथलं लाल महालामध्ये पुण्यामध्ये महाराजांनी हल्ला केला, त्याची बोट छाटली, हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर मुघल जे सैन्य होतं त्यांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी काय केलं, थोडेफार बैल कात्रजमध्ये ठेवले होते आणि त्यांच्या शिंगांना मशाली लावल्या होत्या. आणि ज्यावेळी हल्ला करून माघारी जात होते तर त्यांनी ते बैल मोकळे सोडले आणि इकडून दिसताना दिसलं की ते कात्रजच्या घाटातून महाराज पळून गेलेत.
आणि ते तिकडं पाठलाग करण्यात गेले आणि महाराज दुसरीकडेच निघून गेले होते. तर त्याच्यातून म्हणजे आपण आज म्हणतो कात्रजचा घाट दाखवला म्हणजे फसगत केली, तर हा वाक्प्रचार तिथून आलेला आहे. अच्छा. म्हणजे मला पण आतापर्यंत ते माहित नव्हतं की कात्रजचा घाट त्याच्यामध्ये महाराजांची एवढी मोठी कल्पकता लपलेली आहे त्या 2 शब्दामध्ये. आणि सर पेडगावचं जे लढाई आहे तो काय संदर्भ? पेठ वडगावच्या लढाईमध्ये असं झालं होतं, बहादूर खान त्या मुघल सरदाराचं नाव होतं, मला नावामध्ये कन्फ्युजन आहे. तर ज्यावेळी हल्ला झाला तर सुरुवातीला असं दाखवलं गेलं की फार मोठ्या प्रमाणावर सैन्य आले. बरं. आणि त्यानंतर प्रत्यक्ष लढायला ज्यावेळी गेले त्यावेळी मोजके सैनिक, साधारणतः 200-300 सैनिक पाठवले होते. साधारणतः 8,000 सैन्य लढायला गेलं होतं तिथं आणि 300 सैनिक पुढे पाठवले. आणि फक्त 300 सैनिक येत आहेत म्हणल्यावर तो बहादूर खान चौताळला आणि तो यशाने लढायला निघून गेला. आणि जसं जसं सैन्य येतंय बघितलं तसं या 300 मराठ्यांनी पळ काढला. बरं. आणि जे 8,000 सैन्य राखीव होतं ज्यावेळी ते पेठ वडगाव मोकळं झालं म्हणजे त्यात आता सैनिकच नव्हते, हे यांच्या पाठलागावर निघून गेले. अच्छा. आणि त्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित एकदम शांतपणे लुटलं, रक्ताचा एक थेंबही न सांडता. ही कल्पकता महाराजांची युद्धशास्त्रामध्ये आपण म्हणू शकतो फार विजनरी आहे. बरोबर. आणि तंत्रज्ञान आणि कल्पकता म्हणजे हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. कल्पना असल्याशिवाय तुम्ही तंत्रज्ञान वास्तवात आणू शकत नाही. आणि गनिमी काव्याच्या ह्या दोन्ही पद्धती म्हणजे दोन्ही जे वे आहेत हे गनिमी काव्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर एक शेवटचा प्रश्न पुन्हा मला विचारायचा आहे, धातुशास्त्रामध्ये सुद्धा महाराजांनी अशी वेगळी कल्पकता किंवा तंत्रज्ञानात्मक आविष्कार दाखवला होता, तो कसा? धातुशास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे मराठ्यांची शस्त्र बघितली तर अफजल खानाला ज्यावेळी आक्रमण झालं होतं स्वराज्यावर तर तुम्ही जर बघितलं तर त्यांनी वाघनकाचा उपयोग केला होता. तर असं फार मोठ्या गोष्टी त्यांनी विचार केला परिस्थितीचा, म्हणजे त्याची मानसिकता काय आहे अफजल खानाची, त्याची उंची, त्याचं वजन, त्याच्या तुलनेत आपली किती ताकद आहे, या ज्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यांनी शेवटी निर्णय घेतला की वाघनकं लपवायला सुद्धा चांगली आहेत आणि ते परिणामकारक आहेत. आणि जर म्हणजे पुढे जाऊन सीन काय होणार आहे याचं इमॅजिनेशन महाराजांनी आधीच केलं होतं. आणि आईन्स्टाईन सुद्धा म्हणतो की ज्ञानापेक्षा तुमचं इमॅजिनेशन फार महत्वाचं आहे. बरोबर. तर त्या ज्या गोष्टी आहेत की त्यांनी इमॅजिन केलं की 2 म्हणजे महाराज राजे होते आणि हे सरदार होता, तर 2 ज्यावेळी डिग्निटरीज भेटतील त्यावेळी गळा भेट होईल. बरोबर. आणि खानाच्या जर स्वभावाचा विचार केला तर त्या क्षणाला दगाबाजी होण्याची शक्यता जास्त आहे. तर महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते वागणं काय ते फार कल्पकतेनं शस्त्र निवडलं होतं. तुम्ही जर बघितलं, मला पण आत्ताच कळालं की मागच्या वर्षी महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याचा निवड तत्कालीन जे कल्चरल मिनिस्टर होते त्यांनी मुनगंटीवार त्यांनी घोषित केलं. तर जर आपण दांडपट्टा जर बघितला तर दांडपट्ट्याचा फायदा असा आहे की त्याची लवचिकता, त्यामुळे शत्रूचं अंतर एकतर जास्त आहे कमी आहे, दोन्ही परिस्थितीमध्ये ते फार कल्पकतेनं वापरलं जायचं. दुसरी गोष्ट, तुमचा पूर्ण हात त्यामध्ये कव्हर व्हायचा, त्यामुळे हाताचं संरक्षण व्हायचं. तुम्ही घोड्यावर असला, शत्रूपासून अंतर जरी जास्त असलं तरी ते प्रभावीपणे वापरलं जायचं. तर अशा बऱ्याच गोष्टींमुळे दांडपट्ट्याचा वापर सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायचा. आणि त्याचं जे स्टील आहे, वूड स्टील म्हणतात, तेलंगणामध्ये उक्के नावाचं गाव आहे, मग ते त्याचा अपभ्रंश होऊन ते वूड स्टील इंग्लिशमध्ये तयार झालं. तर ते 2 प्रकारचं कार्बनायझेशन आणि डिकार्बनायझेशन दोन्ही पद्धतीनं ते स्टील बनवलं जातं. वेगवेगळ्या तापमानाला त्यांच्या त्या वेगळ्या मुशी होत्या, त्याच्यामध्ये ते म्हणजे वूड स्टील फक्त महाराजांपुरतं मर्यादित नव्हतं. तत्कालीन जे गोवळकोंड्यामध्ये वगैरे त्यांचं हे सगळं आपण म्हणू शकतो की एक बेस होता. पण या गोष्टीचा वापर मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सैन्यामध्ये केला होता. आणि बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे दुर्गबांधणी आहे, दुर्गबांधणीत मोठ्या प्रमाणात शिसाचा वापर असेल, लोखंडाचा वापर असेल, किंवा तुम्ही जर बघितलं त्या काळी मोठमोठे खंदक असायचे, खंदकावर सस्पेन्शन ब्रिज बांधले जायचे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मेटलर्जीज म्हणजे धातूचा वापर व्हायचा. आरमार जे आहे तर ते आरमार कशासाठी होतं तर ते खाऱ्या पाण्यात ज्यावेळी जहाजा जायची तर त्याचा जो सांगाडा आहे तो लोखंडाचा असायचा. तर त्यांनी वेगवेगळे अलॉयज बनवले आणि त्या अलॉयच्या साह्याने जास्तीत जास्त खाऱ्या पाण्यात त्या जहाजाची आपण म्हणू शकतो स्ट्रेंथ कशी टिकून राहील. आजच्या आपल्या ह्या पॉडकास्ट मधून खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ह्या इतिहासाचं विश्लेषण आम्हाला करून दाखवलं, सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो तंत्रज्ञानात्मक दृष्टिकोन स्वीकारला होता
धोरणात्मक जे व्हिजन त्यांच्याकडे होतं आणि ह्या सगळ्यातून त्यांनी आपलं स्वराज्य उभं केलं आणि ते होते म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. तर खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आज ह्या सगळ्या विषय आमच्या समोर मांडलात. 3S टॉक तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.